कधी कधी सुट्टी मिळते, पण त्या सुट्टीतही मन शांत नसतं. किती दिवस कुठे राहायचं काहीच ठरलेलं नसतं. एक दिवस माहेरी, एक दिवस सासरी, आणि मध्ये सतत चालू असलेली ती पॅकिंग, त्या बॅगा, तो गोंधळ. कधी वाटतं माहेरी थांबावं, आईच्या जवळ सगळं सोपं वाटतं, पण मनात दुसरी जबाबदारी असते. सासरी पुन्हा परत जावं लागणार हे माहीत असतं, आणि त्यामध्येच आपण अडकून जातो. प्रत्येक वेळेस सामान उघडणं आणि परत पॅक करणं जणू मनालाच हलवतं. कधी कधी वाटतं आपण सुट्टीवर आलोय की फक्त बदलत राहणाऱ्या ठिकाणांमध्ये अडकून गेलोय. माहेरची सकाळ वेगळीच असते. आईचा आवाज, घरातली वॉर्मथ आणि ओळखीचे चेहरे. आणि सासरीची सकाळ वेगळी, जबाबदाऱ्या, काम आणि स्वतःला सांभाळण्याची धावपळ. दोन्हीमध्ये आपणच असतो, पण आपण थोडे थोडे बदललेले असतो. आणि त्या सुट्टीच्या शेवटी जेव्हा परत यायची वेळ येते, तेव्हा सगळं मन एकदम जड होतं. कारण खरं तर सुट्टी संपत नाही, ती फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलते. आणि आपण फक्त बॅगा नाही, तर आपल्या भावनासुद्धा घेऊन फिरत राहतो. कधी कधी सुट्टी मिळते तेव्हा आनंद वाटतो, पण त्या आनंदातही एक गोंधळ असतो. किती दिवस कुठे राहायचं काहीच क्लिअर नसतं. माहेरी जावं की सासरी थांबावं, आणि मध्ये सतत सुरू असतं पॅकिंग. प्रत्येक वेळेस बॅगा उघडायच्या आणि पुन्हा पॅक करायच्या, जणू आयुष्यच हलवत असतो आपण. नमस्कार, मी नूतन फौजी पत्नी चॅनेलमध्ये, माझ्या फौजी घरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा दिवस एकदम साधा होता. मी सामान पॅक करत होते, मुलांची कपडे, खेळणी, किचनचं सामान. पण खरं सांगायचं तर फक्त वस्तू पॅक होत नव्हत्या. आईचे शब्द, घरातले आवाज आणि माहेरची सकाळ, हे सगळं मनात साठवत होते. प्रत्येक वस्तू उचलताना एक आठवण येत होती. माहेरी गेल्यावर वाटतं आपण पुन्हा लहान झालोय. आईचा आवाज, घरातलं वातावरण, कुणीतरी आपली काळजी घेणं, हे सगळं खूप छान आणि सेफ वाटतं. सकाळी उठलं की कोणीतरी विचारतं, जेवण केलंय का? आणि ते छोटे शब्द मन भरून टाकतात. आणि सासरी जीवन वेगळं असतं. तिथे आपण आईची मुलगी नसतो, आपण जबाबदार बायको आणि आई असतो. मुलांची काळजी, घरकाम, दिवसाची धावपळ, आणि स्वतःसाठी वेळच नसतो. कधी कधी स्वतःला विसरूनच जातो आपण. सुट्टीत सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे काय माहिती? मन कुठेच सेटल होत नाही. हे फौजी पत्नी खूप रिलेट करेल. एक दिवस माहेरी, एक दिवस सासरी, आणि मध्ये फक्त आपण ॲडजस्ट करत राहतो. कधी कधी वाटतं आपण कुठेच पूर्ण बिलॉंग करत नाही. आणि मग येतो तो दिवस सुट्टी संपण्याचा. सगळं परत पॅक होतं, आणि यावेळी बॅग जड नसते, मन जड असतं. आईकडे बघताना शब्द कमी होतात, फक्त डोळे बोलतात. पण कधी भेट होईल माहिती नाही. गाडी सुरू होते आणि मागे माहेर राहतं. प्रत्येक किलोमीटर मनातून एक आठवण दूर जाते. रस्ता पुढे जातो, पण मन मागे अडकतं. खिडकीतून बाहेर बघताना वाटतं अजून थोडं थांबावं. मग सासरी आलो की पुन्हा रुटीन सुरू. स्वयंपाक, स्वच्छता, मुलांची काळजी, आणि सगळं पुन्हा लाईफ स्पीडमध्ये चालू असतं. जणू काही थांबलंच नाही आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट कळते, घर फक्त एक जागा नसते. घर म्हणजे फिलिंग असतं. माहेरचं प्रेम, सासरची जबाबदारी, आणि दोन्हींमध्ये आपण जगत असलेलं आयुष्य. शेवटी आपण फक्त एक गोष्ट शिकतो, आपण कुठेही गेलो तरी आपलं मन नेहमी एका सेफ प्लेसलाच शोधत असतं. आणि ती सेफ प्लेस म्हणजे आपल्या आठवणी. कधी कधी सुट्टी आनंद देत नाही, ती आपल्याला अजून जास्त इमोशनल करून टाकते. हा व्लॉग फक्त माझा प्रवास नाही आहे, हा एक फौजी पत्नीच्या रिअल भावनांचा प्रवास आहे. माहेरी, सासरी, क्वार्टर लाईफमध्ये अडकलेली एक साधी पण खरी कहाणी आहे. तुमच्यासोबत पण असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. एकतर फौजी लाईफमध्ये सुट्ट्या लवकर मिळत नाही. वर्षातून 6-6 महिन्यातून एकदा सुट्टी मिळते. त्यात एका महिन्यामध्ये कुठं राहायचं तेच समजत नाही. सासरी राहावं, माहेरी राहावं, पाहुण्यांच्या गाठीभेटी घ्यावा, मैत्रिणींना भेटावं, काहीच कळत नाही. आणि दिवस सगळे प्रवासातच निघून जातात. पॅकिंग करा, अनपॅकिंग करा, तिथे ॲडजस्ट व्हा, परत दुसरीकडे जा, असं सगळं करत करत कधी सुट्टी संपते हेही कळत नाही. पण हेच खरं तर आयुष्य असतं फौजी पत्नीचं, फौजीच्या मुलांचं. आणि खरं तर ह्यातच खरी या आयुष्यामध्ये ना कोणाचा बड्डे असतो, ना कोणाची ॲनिव्हर्सरी असते, ना कोणाचं लग्न असतं, ना कोणाचं अंतिम संस्कार असतं. कोणत्याच कार्यक्रमाला भेटता येत नाही, जाता येत नाही. म्हणूनच एका महिन्यामध्ये सगळं आटपून घ्यायचं असतं. त्यातमध्ये कागदपत्रांची काही कामं असतील, बँकेची काही कामं असतील, हे सगळं आवरायचं असतं. आणि हे करत करत कधी सुट्टी संपती कळतही नाही.
पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी नूतन फौजी पत्नी मनापासून धन्यवाद. जय हिंद.